ए, केदार तारिणी आली तर मला जरा भेटायला सांगते ना दोघांनाही. आता सगळी कामं सोडून हेच करते, त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसते. हे इतरांची काळजी करत बसण्यापेक्षा ना जरा स्वतःकडे लक्ष द्या, कळलं? हे घ्या. आओ, सावकाश सावकाश सावकाश. ठीक आहे. अरे होईल, मी ठीक होईन ग. पण त्यासाठी तू आधी युवराजला 4 चांगल्या गोष्टी शिकव. युवराज नीट वागला पाहिजे हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण आपण सगळ्यांनी करूया ना प्रयत्न. काय झालं? चुकीचं बोलले का मी? नाही, युवराजने सुधारण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवे असं काहीतरी म्हणालीस ना आता. हो. अरे पण तुला तुझा मुलगा काय बरोबरच वाटतो नाही का? आणि तू आता हे असं म्हणतेस म्हणजे माझा मुलगा आहेच चांगला. हा, आता त्याने काही चुका केल्या आहेत मान्य आहे मला, पण आता तो म्हणतोय ना तो सुधारणार आहे म्हणून, तर मग आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे ना. सपोर्ट म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा. पद्मिनी, तू वजन असे आडेवेडे घेऊ नकोस. जे काय बोलायचं ना स्पष्ट बोल, मुद्द्यावर आहे, सरळ बोल. मग मी जे आधीपासून म्हणते तेच पुन्हा सांगते. युवराजला मोठी जबाबदारी देऊया. कंपनीत मोठी पोझिशन दिली ना की बरोबर वटणीवर येईल तो. म्हणजे साधी स्टोरी करायला सांगितली त्याला तर खोटा साक्षीदार अनुभव केला त्याने. हां, उद्या मोठी पोझिशन दिली त्याला तर कंपनी विकून टाकेल तो. पुन्हा तेच. हो, पुन्हा तेच आणि तसंच. हे तुझे काय आता म्हणतेस ना ते सगळं तुझ्या मुलावरचं आंधळं प्रेम आहे, लक्षात ठेव. आत्ता तो सुधारलाय असं दाखवतोय म्हणून तू त्याला मोठी पोझिशन द्या वगैरे असं सगळं म्हणतेस. पण एमिनेंट काही एका दिवसात उभी राहिलेली नाही अगं. खूप खूप वर्ष लागलेली आहेत त्याला. आणि एका रात्रीत त्याला कंपनीची मोठी जबाबदारी वगैरे द्यायची. ज्या मुलाने अजूनपर्यंत एकही कौतुकास्पद काम करून दाखवलेलं नाही आणि त्याला मोठी पोझिशन द्यायची का? तर त्याच्या मागे खांडेकर नाव लागलंय म्हणून. अहो, पण आपण त्याच्यावर विश्वासच ठेवला नाही तर तो स्वतःला कसं सिद्ध करणार? बिनबुडाचा विश्वास त्याच्यावरती ठेवला ना ती एवढी वर्ष उभी केलेली कंपनी एका रात्रीत बंद होईल. नाही, तुझ्या मुलावरचं प्रेम कळतंय मला. तुझं लेकरू अगे काय वाऱ्यासारखं आहे, कधी कुठे पसार होईल काय सांगता येतंय का? नाही, असं नाही होणार. माझ्यासाठी एकदा विश्वास ठेवा त्याच्यावर. अजिबात नाही, अजिबात तसं होणार नाही. जोपर्यंत मला युवराज सुधारतोय असं दिसून येत नाही, जोपर्यंत माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास बसत नाही, तोपर्यंत मी त्याच्यासाठी काहीही करणार नाही. बस.